हॅलो मित्रांनो, मी अब्दुल्ला सर आपलं एकदा पुन्हा स्वागत करतो। मानसशास्त्राची आपण एक टेस्ट घेणार आहोत। या 30 मार्कापैकी आपल्याला किती मार्क मिळणार हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे आणि काही तासानंतर मी जाहीर करणार आहोत की कोणाला किती मार्क मिळालेले आहे ते आपण तेही अवश्य पाहावे आणि यामुळे आपला हे फायदा होणार की आपली तयारी कितपत झाली आहे हे आपल्याला या व्हिडिओवरून समजणार। ही अति संभाव्य प्रश्न आहे आणि या प्रश्नपत्रिकेत अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न मी घेतलेले आहे। प्रश्न क्रमांक 1, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 मॅकडुगल, ऑप्शन क्रमांक 2 एरिस्टॉटल, ऑप्शन क्रमांक 3 प्लेटो, ऑप्शन क्रमांक 4 कोहलर। तो याचा योग्य आन्सर आपल्याला टिक करायचा आहे। तो याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 मॅकडुगल। प्रश्न क्रमांक 2, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे कोणी म्हटले आहे? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। योग्य आन्सर आपल्याला टिक करायचं आहे। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्राइड। प्रश्न क्रमांक 3, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले आहे? तर असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। योग्य आन्सर आपल्याला टिक करायचं आहे। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 वॅटसन। प्रश्न क्रमांक 4, थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक 3 नियम दिले आहेत। खाली दिलेल्या नियमांपैकी एक चुकीचा नियम आहे ते ओळखा। तर पहिला आहे सज्जतेचा नियम, दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम, तिसरा आहे परिणामाचा नियम, चौथा परागतीचा नियम। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 परागतीचा नियम। हे थॉर्नडाईक यांची नियमापैकी नियम नाही आहे। प्रश्न क्रमांक 5, हे सूत्र कोणाचे आहे? वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया म्हणजेच बी बरोबर SOR। ऑप्शन क्रमांक 1 डाल्टन, ऑप्शन क्रमांक 2 वुडवर्थ, ऑप्शन क्रमांक 3 जीन पियाजे आणि ऑप्शन क्रमांक 4 थॉर्नडाईक। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 वुडवर्थ। प्रश्न क्रमांक 6, खाली अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये दिलेली आहे त्यातील चुकीचे विधान ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 अध्ययनामुळे आकलन होते, ऑप्शन क्रमांक 2 अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, तिसरा ऑप्शन आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते आणि ऑप्शन क्रमांक 4 अध्ययन हे सहेतुक असते। तर याचा योग्य आन्सर आपल्याला टिक करायचा आहे। तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, कारण की सर्व प्राण्यांचे अध्ययन जे असते ते वेगवेगळे असते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचा योग्य आन्सर येणार। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला? अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो हे। पहिला आहे एडवर्ड थॉर्नडाईक, दुसरा आहे स्किनर, तिसरा आहे कोहलर आणि चौथा आहे जीन पियाजे। तर याचा योग्य आन्सर आपल्याला टिक करायचं आहे या ठिकाणी। तो पहिला बहुमान एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मिळवलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे थॉर्नडाईकने भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केला आहे। या उपपत्तीचे 4 टप्पे दिलेले आहेत, ते योग्य क्रमाने लावायचे आहेत। पहिला आहे उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो, दुसरा आहे उद्दिष्टांच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात, तिसरा आहे योगायोगाने यश मिळते आणि चौथा आहे चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होते। ते याला योग्य क्रमाने लावायचे आहे। तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच पहिले येणार उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो, दुसरा उद्दिष्टांच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात, तिसरा योगायोगाने यश मिळते आणि चौथा आहे चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 याचा आन्सर। 9 नंबरचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू झाली? तर याचा आन्सर आहे आपल्याला टिक करायचा आहे पहिले आन्सर। याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 1879 साली आणि जर आपल्याला देश विचारला तर जर्मनीत सुरू झाली होती आणि विद्यापीठ लाइप्झिग विद्यापीठ आणि कोणी सुरू केली जर हे विचारलं तर त्याचा आन्सर विल्यम हुंट यांनी सुरू केली। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे, अति संभाव्य प्रश्न आहे, म्हणजे परीक्षेत येण्याची याची खूप जास्त चान्सेस आहेत। प्रश्न क्रमांक 10, अध्ययनात काही वेळा प्रगती थांबलेली असते अशा अवस्थेला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 पठार अवस्था, ऑप्शन क्रमांक 2 कुमार अवस्था,
ऑप्शन क्रमांक 3 शैशवावस्था, ऑप्शन क्रमांक 4 किशोरावस्था. योग्य आन्सर आपल्याला द्यायचा आहे. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 पठार अवस्था. प्रश्न क्रमांक 11 अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली. 4 ऑप्शन दिलेले आहे. ब्रुनर, आसुबेल, त्यानंतर बांदुरा आणि स्किनर. याचा योग्य आन्सर येणार ऑप्शन क्रमांक 1 ब्रुनर. प्रश्न क्रमांक 12 अध्ययन विषयक अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली आहे. 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. यातील योग्य आन्सर आपल्याला टिक करायचं आहे. आपण ऑप्शन हे पाहून घ्या. तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 आसुबेल यांनी अध्ययन विषयक अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 अध्ययन विषयक समान घटक उपपत्ती कोणी मांडलेली आहे. हे सारे उपपत्त्या जे आहेत अतिशय महत्त्वाचे आहे. यावर 3 ते 4 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दर्शवली जात आहे आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेत जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तर हे समान घटक उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 अनुवंश या संबंधी खालील काही नियम दिलेले आहेत. यामधील चुकीचा नियम आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजेच असत्य नियम आपल्याला ओळखायचा आहे. पहिला आहे साधर्म्याचा नियम, दुसरा आहे विविधतेचा नियम, तिसरा आहे परागतीचा नियम आणि चौथा आहे परिणामाचा नियम. यातील योग्य आन्सर आपल्याला टिक करायचा आहे. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 परिणामाचा नियम. प्रश्न क्रमांक 15 अनुवंशासंबंधी 1860 मध्ये कोणी प्रदीर्घ संशोधन केले. ऑप्शन क्रमांक 1 अल्फ्रेड बिने, ऑप्शन क्रमांक 2 जीन पियाजे, ऑप्शन क्रमांक 3 ग्रेगार मेंडेल आणि ऑप्शन क्रमांक 4 ब्रुनर. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रेगार मेंडेल यांनी प्रदीर्घ संशोधन केले होते अनुवंशासंबंधी. प्रश्न क्रमांक 16 कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी याची आवश्यकता नसते. या ठिकाणी नसते विचारलेला आहे. प्रश्न नीट आपण समजून घेत जा. पहिला आहे अनुवांशिकता, दुसरा आहे बाह्य उद्दीपक, तिसरा आहे ज्ञानेंद्रिय आणि चौथा आहे मज्जासंस्था. तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अनुवांशिकता. याची आवश्यकता नसते संवेदना निर्माण होण्यासाठी. प्रश्न क्रमांक 17 मेंदूला बाहेर काही असल्याची जाणीव होते व बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया होय. या मानसिक क्रियेला रिकामी जागा असे म्हणतात. तर याची 4 ऑप्शन आहे. पहिला आहे भावना, दुसरा आहे अबोध, तिसरा आहे संवेदना आणि चौथा आहे अभिरुची. यातील योग्य ऑप्शन आपल्याला टिक करायचं आहे. यातील योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 संवेदना. प्रश्न क्रमांक 18 ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला रिकामी जागा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 अभिरुची, ऑप्शन क्रमांक 2 अवबोध, ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेंद्रिय, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 अवबोध. प्रश्न क्रमांक 19 अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्याला लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो. ऑप्शन क्रमांक 1 पूर्णाकार उपपत्ती, ऑप्शन क्रमांक 2 एक घटक उपपत्ती, ऑप्शन क्रमांक 3 समान घटक उपपत्ती, ऑप्शन क्रमांक 4 बहुघटक उपपत्ती. याचा योग्य आन्सर आपल्याला टिक करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कोणताही प्रश्न आला जर उदाहरण बदलून आला तरी आपल्याला सोडवता आला पाहिजे. तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 समान घटक उपपत्ती. प्रश्न क्रमांक 20 कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावीचे प्रमाण कमी झाल्यास शारीरिक विकास खुंटतो की बौद्धिक विकास खुंटतो. तिसरा ऑप्शन आहे मानसिक विकास खुंटतो. यातील योग्य आन्सर आपल्याला टिक करायचा आहे. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 बौद्धिक विकास खुंटतो. कारण की कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावीचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो. ऑप्शन क्रमांक 2 हे याचा योग्य आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 21, सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला आहे? या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे ग्रीक, दुसरा ऑप्शन आहे फ्रेंच, तिसरा आहे लॅटिन आणि चौथा आहे इंग्रजी. यातील योग्य आन्सर आपल्याला टिक करायचा आहे. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, ग्रीक भाषेतून आलेला आहे सायकोलॉजी हा शब्द. प्रश्न क्रमांक 22, लहानपणी पाठ केलेला एखादा श्लोक किंवा कविता आपण कित्येक वर्षानंतर आपण म्हणून दाखवतो. सायकल चालवणे किंवा पोहणे आपण विसरत नाही, हे कशाचे उदाहरण आहे? पहिला ऑप्शन आहे धारणा, दुसरा आहे स्मरण, तिसरा आहे विस्मरण आणि चौथा आहे यापैकी नाही. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, धारणा. प्रश्न क्रमांक 23, पूर्वी घेतलेला अनुभव कधी न आठवणे म्हणजे रिकामी जागा होय. पहिला ऑप्शन आहे स्मरण, दुसरा आहे विस्मरण, तिसरा आहे आठवण आणि चौथा आहे धारणा. यातील योग्य आन्सर आपल्याला टिक करायचं आहे. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, विस्मरण. प्रश्न क्रमांक 24, मानसशास्त्रज्ञाने या मानसशास्त्रज्ञाने 1885 मध्ये विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला. पहिला ऑप्शन आहे बिने, दुसरा आहे एबिंगहॉस, तिसरा आहे टर्मन आणि चौथा आहे जीन पियाजे. यातील योग्य आन्सर आपल्याला टिक करायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2, एबिंगहॉस यांनी 1885 मध्ये विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला. ऑप्शन क्रमांक 2 याचा उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, खाली दिलेल्या अवधानाच्या घटकापैकी कोणता बाह्य घटक आहे? या ठिकाणी 4 आपल्याला घटक दिलेले आहे. यामधील आपल्याला अवधानाचा जो बाह्य घटक आहे तो ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1, अभिरुची, ऑप्शन क्रमांक 2, नैसर्गिक गरज, ऑप्शन क्रमांक 3, सवयी आणि ऑप्शन क्रमांक 4, हालचाल. याचा योग्य आन्सर आपल्याला टिक करायचा आहे. तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, हालचाल हा अवधानाचा बाह्य घटक आहे आणि अभिरुची, नैसर्गिक गरज आणि सवयी हे अवधानाचे अंतर्गत घटक आहे. प्रश्न क्रमांक 26, चित्रकार साहित्यिक कल्पनाविलासात मशगूल असतात, त्यांच्या कृती रसिकांना मनस्वी आनंद देतात, हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? पहिला ऑप्शन आहे स्वैर कल्पना, दुसरा पुनरुत्पादित कल्पना, तिसरा सौंदर्यनिष्ठ कल्पना आणि चौथा आहे व्यवहारिक कल्पना. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, सौंदर्यनिष्ठ कल्पना. प्रश्न क्रमांक 27, शाळेतील पहिला दिवस आपल्याला जसाचा तसा आठवतो किंवा एखाद्या आवडता चित्रपट पाहिल्यानंतर तो जसाचा तसा आठवतो, हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? पहिला ऑप्शन आहे स्वैर कल्पना, दुसरा पुनरुत्पादित कल्पना, तिसरा सौंदर्यनिष्ठ कल्पना, चौथा व्यवहारिक कल्पना. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुनरुत्पादित कल्पना. मित्रांनो, हे उदाहरण जर आपल्याला चेंज करून आले तरी आपण हे सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 28, जेव्हा साधक चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते आणि संवाद साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागते तेव्हा जीन पियाजे यांच्या मते या अवस्थेस कोणती अवस्था म्हणतात? पहिला ऑप्शन आहे मूर्त क्रियाकाल अवस्था, दुसरा आहे शब्दपूर्व अवस्था, तिसरा बौद्धिक विकासाची अवस्था आणि चौथा ऑप्शन आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, शब्दपूर्व अवस्था. प्रश्न क्रमांक 29, काही वेळा आपल्याला असे वाटते की आपल्याला मृत व्यक्ती हाक मारत आहे, त्याला काय म्हणता येईल? पहिला ऑप्शन आहे चित्तभ्रम, दुसरा इंद्रिय भ्रम, तिसरा अभिरुची, चौथा मनाचा कल. याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, चित्तभ्रम. यावेळी आपल्याला असं वाटते की कोणीतरी आपल्याला हाक मारत आहे किंवा अशी गोष्ट की जी असत नाही. प्रश्न क्रमांक 30, रस्त्यावर पडलेली दुधाच्या बाटलीचे बूज जेव्हा उन्हात चकाकते आपल्याला ते रुपयाच्या नाण्यासारखे वाटते आणि आपण ते उचलतो, हे कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1, चित्तभ्रम, ऑप्शन क्रमांक 2, इंद्रिय भ्रम, ऑप्शन क्रमांक 3, मनाचा कल, ऑप्शन क्रमांक 4, अभिरुची. तर याचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, इंद्रिय भ्रम. इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम यामध्ये काय फरक आहे की इंद्रिय भ्रमामध्ये चुकीचा अर्थ काढला जातो आणि चित्तभ्रमामध्ये कोणीच नसतो. हे 2 फरक यामध्ये लक्षात ठेवा. कोणताही उदाहरण आला तो आपण एकदम इझिली सोडवू शकतो.